नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, पूजा सावंत, अक्षय टांगसाळे, भाऊ कदम सर आणि भरपूर मोठी स्टारकास्ट असलेला एक मराठी सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे कोणालाच कळलं नाही. म्हणजे आंबट शौकीन लोकांना सुद्धा कळलं नाही आणि त्या सिनेमाची अनफॉर्च्युनेटली दखल सुद्धा घेतली गेली नाही. सिनेमाला एवढे शोज मिळाले नाहीतच, पण जे शोज मिळाले ते सुद्धा कॅन्सल झाले. आय थिंक याचं लाईफ टाईम कलेक्शन मला वाटत नाही 1 कोटीच्या पण पार गेलं होतं की नाही ते. बट एनिवेज, जर तुम्हाला जी आपली एक मराठी प्रेक्षकांची मेंटॅलिटी मराठी सिनेमांच्या बाबतीत झाली आहे की जेव्हा केव्हा हा सिनेमा OTTवर येईल किंवा टीव्हीवर येईल तेव्हा आम्ही बघू, तो आता तुम्ही हा सिनेमा बघू शकताय OTTवर. आणि आजच्या हा व्हिडिओमध्ये हीच अपडेट मी तुम्हाला देणार आहे की कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा सिनेमा बघू शकता ते. मंडळी, हा सिनेमा तुम्ही आजपासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 पासून बघू शकता Amazon प्राईम या OTT ॲपवर. आता याच्यात थोडा एक फरक आहे की ट्विस्ट आहे, फरक नाही. आणि तो ट्विस्ट म्हणजे की तुम्हाला आत्ता तरी म्हणजे पुढचे 1-2 आठवडे तरी हा सिनेमा रेंटवर तुम्ही Amazon प्राईमवर बघू शकता. त्यानंतर 2-3 आठवड्यानंतर जर तुमची Amazon प्राईमची मेंबरशिप असेल तर हा सिनेमा तुम्हाला त्या मेंबरशिपमध्ये मिळेल. बट हल्ली एक नवीन Amazon प्राईमनी सुरू केलं आहे की मराठी सिनेमे ते हल्ली रेंटवर दाखवतात. माहिती नाही का, मला असं वाटत नाही की मराठी प्रेक्षक एवढे सुद्धा क्रेझी आहेत काही काही मराठी सिनेमांच्या बाबतीत की ते लोक रेंट देऊन तो सिनेमा बघतील. काही काही आता ओव्हरहाईप झालेले सिनेमे किंवा सक्सेसफुल झालेल्या सिनेमांची गोष्ट वेगळी, पण जे सिनेमे शुक्रवारी रिलीज होऊन रविवारी थिएटरमधनं बाहेर सुद्धा पडले त्यांच्यासाठी पण रेंट देतील मराठी लोक. चला ठीक आहे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे माणसाने, तेच पॉझिटिव्हिटी आय थिंक Amazon प्राईम किंवा या सिनेमाचे मेकर्स दाखवत असतील. तो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.